सन्माननीय फडणवीस साहेबांना हे अर्थ खातंही त्यांनी तो पुस्तकही लिहिलंय हो, ह्याच्यावर बजेटवर. बजेटवर. त्यांना कुठला विषय कसा हँडल करायचं हे चांगलं माहिती असल्यामुळे बजेट, इकॉनॉमिक्स आणि टॅक्सेशन ह्या 3 वेगवेगळ्या गोष्टी आहे. आम्हाला जेव्हा प्रणबजी मुखर्जी होते देशाचे अर्थमंत्री आणि मी तेव्हा तरुण वयाचा 28 माझं वय होतं आणि मी तेव्हा खासदार होतो. ते आम्हाला बजेट शिकवायचे वाह! की बजेट कसं बघायचं. बजेट 3 पिलरवर अवलंबून असतं. इकॉनॉमिक रिफॉर्म्स, सोशल रिफॉर्म्स अँड टॅक्सेशन. कुठला खर्च कुठे जातो आणि कुठून इन्कम आपल्याला सोर्स तयार होतो ह्यावरच बजेट अवलंबून असतं. तुम्ही मला एक चौथं पिलर शोधून दाखवा इकॉनॉमिक्समध्ये. आणि कुठेतरी ती लाईन अशी क्लिक झाली की बरोबर आहे, इकॉनॉमिक रिफॉर्म्समध्ये तुमचे इनडायरेक्ट आणि डायरेक्ट एक्सपेंडिचर आणि टॅक्सेस. सोशल रिफॉर्म म्हणजे आपण हे जे काय लाडकी बहीण आणि ह्या काही स्कीम्स आपण येतो तो एक्सपेंडिचर. टॅक्सेशन जे आपल्याला लोकांकडून मिळतं. ह्या तिघांचं ज्या दिवशी बॅलन्स ज्या सरकारला कळतं तोच सरकार चालू शकतो. खरं सांगतो तुम्हाला, हे यांचं काम नाही हो ठाकरेंचं.